तर मस्त तिळगुळाचे लाडू करतेय। पाकातले तिळाचे लाडू म्हणलं की गरम गरम करा, हाताला चटके बसतात। इथं तसली काहीही भानगड नाहीये। हे मिश्रण अगदी कोमट आहे, तरी सुद्धा हाताला चटका न लागता सहज पटापट लाडू वळतेय। एकदम निवांत लाडू वळले तरीही चालतात, असा एक लाडूचा प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि लाडू मस्त होतात चवीला, दात नसणारे खाऊ शकतील इतके खुसखुशीत होतात आणि महिना काय 2-3 महिने आरामात टिकतात। तिळाचे लाडू बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला समजलंय। संक्रांत स्पेशल मऊ खुसखुशीत असे तिळाचे लाडू। ते सुद्धा आपल्याला असा खूप काही असा वेगळा पाक शिजवत वगैरे बसण्याची गरज नाहीये। अगदी पटकन तयार होतात आणि चुकण्याचा प्रश्नच येणार नाही। तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। रेसिपीला सुरुवात करूया। तर सरिताज किचनची खासियत तुम्हाला माहिती आहे, वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण सरिताज किचनमध्ये तुम्हाला मिळतं। तर इथं आपण साहित्याचं प्रमाण बघणार आहोत। पहिल्यांदा याचं वाटीचं प्रमाण बघू। त्यासाठी आपण घेतले 1 कप शेंगदाणे, 2 कप पांढरे तीळ आणि 3 कप बारीक चिरलेला गूळ। सोबतच आपल्याला लागेल 2 ते 3 चमचे साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पावडर। वाटीचं प्रमाण बघितलं, आता वजनी प्रमाण बघूया। वजनी प्रमाणामध्ये आपण घेतले 100 ग्रॅम शेंगदाणे, 400 ग्रॅम पांढरे तीळ, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम चिरलेला गूळ, 2-3 चमचे साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पावडर। साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू। पहिल्यांदा आपल्याला तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेते। आता कोणत्याही पदार्थाचे लाडू करताना जर एखादा पदार्थ भाजायचा आहे तर तो जितका खमंग भाजला जातो, मंद आचेवर भाजला जातो, तितका त्या पदार्थाला किंवा लाडूला चव चांगली येते। त्यामुळे शेंगदाणे मंद आचेवर भाजूया। तुम्ही जर शेंगदाणे नीट भाजले नाहीत, कच्चे राहिले तर खमंगपणा येणार नाही, शिवाय त्याला लवकर वास येऊ शकतो। गॅस कमी करू, शेंगदाणे छान खरपूस भाजू। तर शेंगदाणे बघा छान खरपूस भाजले। 5 ते 6 मिनिट लागले एवढूशे शेंगदाणे भाजायला, एकदम मंद आचेवर। छान साल असं निघायला लागलं, याला काढून घेऊया। याला पूर्ण गार होऊ दे, तोपर्यंत आपण तीळ भाजूया। तर इथं मी हे गावरान तीळ घेतले, याला चव खूप छान असते। पण जर तुमच्याकडे नाही मिळाले, पॉलिश तीळ घेतले तरी चालतील। आता तीळ भाजायला मात्र जास्त वेळ लागत नाही, मंद आच ठेवू आणि तीळ चांगले असे टम्म फुगेपर्यंत, चटचटेपर्यंत भाजून घेऊ। यालाही एका मोठ्या ताटामध्ये काढू आणि संपूर्ण गार करून घेऊ। शेंगदाणे गार झाले, मग त्याचं मी साल काढून घेतलं। तीळही गार झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, याला मिक्सरमधनं बारीक करायचं। आता शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधनं थोडेसे जाडसर वाटायचे, खूप जास्त नाही बरं का, अगदी अर्धा सेकंद फक्त भूर करायचं, असे तुकडे तुकडे राहायला पाहिजे। आणि हे बघा शेंगदाणे असे जाडसर वाटलेत, खलबत्त्यात कुटल्यावर कसे असतात तसे। आता आपल्याला तीळ बारीक करायचे, पण यातले साधारण असे 2 मुठी तीळ मी काढून ठेवतेय, किंवा तुम्हाला अजून थोडे काढायचे तर काढा, कारण ना थोडेसे अख्खे तीळ लाडूमध्ये छान लागतात, हो की नाही। त्यामुळं आता उरलेले तीळ आपण मिक्सरमधनं बारीक करू। हे पण असे खूप बारीक करायचे नाही, फक्त 1 ते 2 वेळा मिक्सरला फिरवायचं, तुकडा झाला पाहिजे। आणि हे बघा आपले तीळ असे थोडे जाडे भरडे वाटले गेलेले आहेत। लगेच गूळ शिजवू आणि लाडूचं मिश्रण करू। आता कढई परत गॅसवर चढवूया, गॅस चालू करू, यामध्ये घालूया चिरलेला गूळ। तर तीळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण जितकं तितकाच गूळ घ्यायचा, म्हणजे 400 ग्रॅम तीळ आणि शेंगदाणे असतील, 400 ग्रॅम गूळ। आपण 500 ग्रॅम घेतलंय दोन्ही मिळून, त्यामुळे 500 ग्रॅम गूळ घेतला। आता यामध्ये आपण घालूया थोडंसं साजूक तूप, साधारण 1-2 चमचे। त्यासोबत थोडंसं पाणी घालू, जास्त नाही, अगदी 1-2 चमचे। आता गूळ विरघळेपर्यंत याला आपण सतत हलवून घ्यायचंय। इथं आपल्याला खूप जास्त शिजवून पाकबीक करण्याची गरज नाही। कधी आपल्याला हे सगळं मिश्रण घालायचं तुम्हाला मी सांगेनच। आणि हे बघा 1-2 ते 3 मिनिटातच गूळ आपला विरघळलाय। मी कढई बदलली, कारण मला वाटलं की हे मिश्रण त्याच्यात बसणार नाही, म्हणून मोठी कढई घेतली। गूळ विरघळला, आता आपण गॅस कमीच ठेवू आणि याला फक्त 1च मिनिट, त्यापेक्षा जास्त नाही। हे बबल्स दिसतात म्हणजे गूळ आपला पाक उकळायला लागलाय। फक्त 1 मिनिट याला असंच शिजवून घेऊ, जास्त नाही। तर 1च मिनिट आपण याला उकळलं आणि तुम्ही बघाल आता बबल्स जास्त दिसायला लागलेले आहेत।
आता गॅस कमी करूया. यामध्ये घालू वेलची पावडर, तयार केलेली तीळ जे आपण वाटून घेतले होते, शेंगदाणे घालूया जाडसर वाटलेले, आणि हे अख्खे तीळ, आणि याला मिक्स करून घेऊ. गॅस कमीच ठेवून मिसळायचं आहे बरं का. याचे मी लाडू करणार आहे, तुम्हाला पाहिजे तर वड्यासुद्धा करता येतील. आणि इथं मी साधाच गूळ वापरला आहे, चिक्कीचा गूळ वापरलेला नाही. आता आपण जे तूप शिल्लक ठेवलं होतं ते सगळं तूप यामध्ये मी घालते आहे. एकूण 3 ते 4 चमचे तूप लागलं. गॅस कमीच ठेवून याला मी मिक्स करते. आणि हे बघा, याला मी मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस बंद करूयात आणि याला आपण थोडंसं कोमट करून घेऊ आणि मग लाडू वळू. तर एक 5 ते 7 मिनिट झाले की हे थोडंसं कोमट व्हायला सुरुवात होईल. मग आपल्याला जसं हाताला झेपेल, जसं सहन होईल तसं लाडू वळायचे. तुम्हाला जर वडी करायची आहे तर हे तयार झालेलं मिश्रण गरम गरम असतानाच एका तेल लावलेल्या ट्रेमध्ये किंवा तूप लावलेल्या ट्रेमध्ये, ताटामध्ये थापून घ्या. वड्या आकारामध्ये कट करा आणि गार झाल्या की वड्या काढून घ्या. तसं करता येईल. आणि आता मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे, खूप गार नाही आहे. आणि तुम्ही बघाल तर आपलं व्यवस्थित लाडू वळता येत आहेत. कोमट आहे, एकदम गारही करू नका, नाहीतर मग लाडू वळायला वेळ लागेल. गरम असताना, कोमट असताना लाडू वळले तर छान होतील. तर मी आधीच 2-3 लाडू वळायला घेतले होते. आपले शेंगदाण्याचे लाडू कसे पटापट वळले जातात, अगदी तसेच आपण याचे हे लाडू वळू शकतो. हे बघा, छोटे छोटे लाडू वळायचे. मिश्रण गरम गरम असताना घ्यायचं. हाताला पाहिजे तर तूप लावा थोडंसं आणि मग लाडू वळून घ्या, म्हणजे मग तुम्हाला हाताला न चिकटता लाडू वळता येतील. तर इथं मी लाडू वळून घेतेच आहे, पण एक टीप सांगते. तुम्ही जर असं हाताला सोसवेल असं गरम असतानाच लाडू वळायला घेतले तर अगदी फटाफट लाडू वळले जातात. कारण अगदी मऊ मिश्रण असतं ना, त्यामुळं जितकं गार होत जाईल लाडू वळले जातील, पण थोडासा लाडू वळायला वेळ वाढू शकतो. आणि एका स्टेजला तुम्हाला वाटलंच की मिश्रण खूपच कोरडं झालं आहे, तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. थोडं मिश्रण आहे ते मिक्सरला टाकायचं, त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घाला. एवढंसं मिश्रण एका वेळी घाला. अर्धा चमचा तूप घालून फक्त जस्ट एक भुरभुर 2 वेळा फिरवून घ्या. त्या तुपामुळे मिश्रणाला बाइंडिंग येतं आणि पुन्हा मिश्रण मऊ होतं आणि लाडू वळायला सोपे जातात. म्हणजे अगदीच इन केस तसं झालं तर तुम्ही असं करू शकता. इथं मी तुमच्यासमोरच लाडू पटापट वळून घेते. दुसरी गोष्ट म्हणजे हे खूप जास्त शिजवू नका. तुम्ही जर जास्त शिजवलं तर पाक पुढे जाईल आणि सगळं मिश्रण कोरडं होईल. गुळाला उकळी आली रे आली की लगेच सगळं त्याच्यामध्ये टाकायचं, मिसळायचं. ताटामध्ये काढून कोमट करा किंवा गरम असताना वळले तरी चालतील. तर आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये 90 ते 100 छोटे छोटे लाडू तयार होतात. हे लाडू छोटेच असावेत, फार मोठे नको. आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 किलो तिळगुळाचे लाडू तयार होतात. तुम्हाला ऑर्डरसाठी घ्यायचे असतील तरीसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण इथं तिळाचे लाडू कसे करायचे ते बघितलं. सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत. यातला एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा, झालेत ना एकदम मस्त, दिसायलाही सुरेख. दात नसणारे सुद्धा खाऊ शकतील, इतके मऊ आणि खुसखुशीत आणि मस्त असे 2 ते 3 महिने टिकणारे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना संक्रांतीच्या खूप मनापासून शुभेच्छा.